सरपंच परिषदेच्या वतीनं आझाद मैदानावर धरणं आंदोलन सुरू। सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचा निषेध। लातूर ते अंबाजोगाई रस्त्यावर देखील चक्काजाम आंदोलन। फडणवीस अजितदादा बीडचं राजकीय पर्यावरण लवकरच बदलतील। मंत्री पंकजा मुंडे यांचं सूचक वक्तव्य। बंधू धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर भाष्य करण्यास नकार। मजकुराची माहिती न देता माझी सही कशी वापरली, संतोष देशमुखांच्या भावाचा वकिलांसोबतचा कॉल व्हायरल। परस्पर याचिका केल्याचा आरोप। वाल्मिक कराडवर हत्येच्या गुन्ह्यासह मुंडेंचा राजीनामा घेण्याबाबत याचिकेत उल्लेख। मनसेची महायुतीसोबतची युती एकनाथ शिंदेंमुळे फिसकटली। पदाधिकारी बैठकीत राज ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट। विधानसभेमध्ये शिंदेंच्या नकारामुळे युती होऊ शकली नाही असा देखील दावा। सूत्रांची माहिती। मुंबई लोकलमध्ये फुकट्या प्रवाशांसाठी दंडवाढीचा प्रस्ताव। प्रथम श्रेणीमध्ये विनातिकीट आढळल्यास 750 तर एसी लोकलमध्ये 1000 दंड आकारण्यात येणार। अभिनेता सलमान खानच्या वांद्रेमधील घराची सुरक्षा वाढवली। घराच्या खिडक्यांना तसंच बाल्कनीमध्ये खास बुलेट प्रूफ काच। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये सलमान खान आरोपींच्या टार्गेटवर असल्याचं आरोपपत्रातून समोर। नागपुरात HMPV विषाणूचे 2 संशयित रुग्ण सापडले। 7 वर्षीय मुलगा आणि 13 वर्षीय मुलीला विषाणूची लागण झाल्याचा संशय। 2 लहान मुलं उपचारानंतर बरे झाल्याची माहिती।